लेट्स रिवाइज या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. प्रश्न पहिला, कविता राऊत कोणत्या पाड्यावर राहत होती? पर्याय वीरपाडा, सावरपाडा. उत्तर सावरपाडा. प्रश्न दुसरा, सावरपाडा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय जळगाव, सोलापूर, नाशिक, धुळे. उत्तर नाशिक. प्रश्न तिसरा, पाडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय पार, आदिवासी वस्ती, वाडा. उत्तर आदिवासी वस्ती. प्रश्न चौथा, कविताने कोणती स्पर्धा जिंकल्यावर सावरपाडा येथे दिवाळी साजरी झाली होती? पर्याय आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक. उत्तर राष्ट्रकुल. प्रश्न पाचवा, रिकामी जागा बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान लागतं असे कविता म्हणायची. पर्याय बाबाशी, शिक्षकाशी, आईशी. उत्तर आईशी. प्रश्न 6, कविताने कोणत्या खेळाडूस आपले आदर्श मानले? पर्याय ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, विजेंद्र सिंग, पी.टी. उषा. उत्तर पी.टी. उषा. प्रश्न 7, लेख या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पर्याय लिहिणे, मुलगी, लेख. उत्तर मुलगी. प्रश्न 8, गराडा पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय एकत्र जमा होणे, गारा पडणे, सडा पडणे. उत्तर एकत्र जमा होणे. प्रश्न 9, राजू खाली बसला या वाक्यामध्ये नाम निवडा. पर्याय राजू खाली बसला. उत्तर राजू. प्रश्न 10, कविता राऊतला तंत्रशुद्ध प्रशिक्षण कोणी दिले होते? पर्याय पी.टी. उषा, विजेंद्र सिंग, आईने. उत्तर विजेंद्र सिंग.